परत एकदा विद्यार्थ्यांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला सर्वांना स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण काय पाहणार आहोत म्हणजे सम बेसिक प्रिन्सिपल ऑफ द ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा टॉपिकबद्दल आपण पूर्ण स्टडी करणार आहोत. तर ह्या टॉपिक स्टडी करण्याच्या अगोदर ह्या टॉपिकमध्ये आपल्याला नेमकं स्टडीसाठी कुठले कुठले पॉईंट्स दिलेले आहेत ते आपण थोडक्यात पाहूया. मग आपण टॉपिकचं काय स्टडी दिले तुम्हाला त्या स्टडीसाठी आपण पाहूया. तर त्या टॉपिकमध्ये आपण काय काय शिकून घेणार आहे म्हटलं तर पहिला पॉईंट्स आहे आपलं कुठला पॉईंट्स आहे तर स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ द ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. तर ऑर्गॅनिक मॉलिक्युलचं स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन आपण कसं केलं जातं तर ते कंडेन्स फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये करता येते का किंवा बॉन्डलाईन फॉर्म्युलामध्ये आपल्याला करता येते का ते आपण ह्या स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशनमध्ये स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट एक पॉईंट्स येणार आहे ड्रॉइंग द मॉलिक्युल्स इन द 3D. तर मॉलिक्युल आपण 3D स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काढता येते. ते कसं काढता येते ते आपण वेज फॉर्म्युलामध्ये काढतो का किंवा फिशर प्रोजेक्शनच्या फॉर्ममध्ये आपण काढू शकतो का किंवा दुसरं न्यूमॅन प्रोजेक्शन असू दे किंवा सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला असू दे. त्या प्रत्येक फॉर्म्युला किंवा प्रोजेक्शनमध्ये आपल्याला 3D स्ट्रक्चरमध्ये एखाद्या मॉलिक्युलर स्ट्रक्चर काढता येते. ते सुद्धा आपण ह्या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑफ द ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. तर ऑर्गॅनिक मॉलिक्युल्सला किती क्लासिफिकेशन आहे ते कार्बन स्केलेटनवरती केलेलं आहे का किंवा ऑन द बेस ऑफ फंक्शनल ग्रुपवरती केलेलं आहे का ते सुद्धा आपण इथं स्टडी करणार आहोत. तर ऑन द बेस ऑफ कार्बन स्केलेटन जर घेतलं तर कार्बन स्केलेटनवरून त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओपन चेन आहे, त्याच्यानंतर क्लोज चेन आहे, परत क्लोज चेनमध्ये होमोसायक्लिक आहे, हेटेरोसायक्लिक आहे, ते तिथं क्लासिफिकेशन होऊन जाते. त्याच्यानंतर ऑन द बेस ऑफ फंक्शनल ग्रुप जरी तुम्ही घेतलं तर आपल्याला माहिती आहे फंक्शनल ग्रुप किती आहे तर अल्कोहॉल आहे, फिनॉल आहे, इतर आहे. त्याच्यावरून सुद्धा ऑर्गॅनिक मॉलिक्युलचं क्लासिफिकेशन केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण पुढचं पॉईंट बघणार आहे तर नोमेनक्लेचर ऑफ द ऑर्गॅनिक मॉलिक्युल्सचं. तर कुठल्याही एखाद्या ऑर्गॅनिक मॉलिक्युल जर असेल तर त्या ऑर्गॅनिक मॉलिक्युलचं नोमेनक्लेचर कसं केलं जातो किंवा त्या मॉलिक्युलचं नाव कसं दिलं जातं त्यालाच आपण काय म्हणतो नोमेनक्लेचर ऑफ द ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स असं म्हणलं जातं. ओके, तर तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे ते सगळ्यांना झालेलं आहे. तर आपण दोन मेथड यूज करून त्याचं नोमेनक्लेचर करत असतो. एक तर आहे कुठलं आपलं कॉमन मेथड यूज करून आपण त्याचं नाव दिलं जातं. त्याच्यानंतर एक IUPAC मेथड यूज करून आपल्याला नाव देता येते. हा दोन्ही मेथड वापरून आपल्याला नाव देता येते. ते सुद्धा आपण ह्या टॉपिकमध्ये डिटेल स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन पॉईंट्स आहे आयसोमेरिझम. तर आयसोमेरिझमसुद्धा आपण इथं स्टडी करणार आहोत. तर आयसोमेरिझम म्हणजे काय नेमकं तर जे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतात पण त्याचं स्ट्रक्चरमध्ये डिफरंट असतात त्याला आपण आयसोमेरिझम असं म्हणतो सिम्पली. ओके, त्या आयसोमेरिझमसुद्धा आपण डिटेल इथं स्टडी करणार आहोत. तर आयसोमेरिझममध्ये स्ट्रक्चरल आयसोमर्स आहे, त्याच्यानंतर स्टेरिओ आयसोमेरिझम आहे. फर्स्ट स्ट्रक्चरमध्ये 5 क्लासिफिकेशन केले आहेत. तर चैन आयसोमर्स आहे, त्याच्यानंतर पोझिशन आहे, त्याच्यानंतर फंक्शनल आयसोमर्स आहे, मेटामेरिझम आहे, टॅटोमेरिझम आहे. असं स्ट्रक्चरमध्ये परत त्याने क्लासिफिकेशन केलं आहेत. त्याच्यानंतर पण स्टेरिओ आयसोमेरिझम जर बघितलं तर त्याच्यामध्ये जॉमेट्रिकल आहे आणि दुसरं कुठलं ऑप्टिकल आयसोमर्स आहे. असं आपण टोटल आयसोमेरिझमसुद्धा आपण डिटेल इथं स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन पार्ट आहे थेरॉटिकल बेसिस ऑफ द ऑर्गॅनिक रिॲक्शन. एखादं रिॲक्शन असेल तर त्या रिॲक्शन आपण नेमकं कसं लिहायचं, रिॲक्टंट कसं लिहायचं, प्रॉडक्ट कसं लिहायचं, त्याचं बेसिस काय आहे ते आपण ह्याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन पॉईंट्स आहे कोव्हॅलंट बॉन्ड अँड देअर टाईप्स. तर कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे नेमकं काय, त्याचं बॉन्डचं टाईप्स किती आहे. तर तुम्हाला माहिती आहे होमोलॅटिक कोव्हॅलंट बॉन्ड आहे, होमोलॅटिक बॉन्ड क्लिवेज आहे, हेटेरोलायटिक बॉन्ड क्लिवेज आहे आणि त्याच्या परत टाईप्स आहेत ते कुठले आहेत ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये डिटेल्स स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन पॉईंट जर बघितलं तर टाईप्स ऑफ द रिएजंट्स. तर रिएजंटमध्ये किती टाईप्स आहेत तर ते कसं आहे ते कसं ओळखायचं. तुम्हाला माहिती असेल इलेक्ट्रोफिलिक रिएजंट आहे, त्याच्यानंतर न्यूक्लियोफिलिक रिएजंट आहे. हे सगळं काय आहेत टाईप्स ऑफ द रिएजंट आहे हे तुम्हाला माहिती असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट वन पॉईंट जर बघितलं तर इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. व्हॉट इज द इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट कसं होतं, कधी होते, कुठे होत असतात ते सुद्धा तुम्हाला डिटेल स्टडीसाठी तर दिलेले आहेत. त्याच्यानंतर रेझोनन्स इफेक्ट म्हणजे काय नेमकं, रेझोनन्स इफेक्ट म्हणजे काय, ते कधी होत असतात, कुठल्या मॉलिक्यूल बरोबर रेझोनन्स इफेक्ट होत असतात ते सुद्धा इथं तुम्हाला
डिटेल स्टडीमध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर सेकंड लास्ट पॉईंट आहे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट म्हणजे काय. इलेक्ट्रॉनिक इफेक्ट कधी होत असतात, ते कुठे आहे, कसे असतात, ते सुद्धा इथं तुम्हाला स्टडीसाठी दिलेले आहेत. त्याच्यानंतर लास्ट एक पॉईंट्स आहे हायपर कॉन्ज्युगेशन. व्हॉट इज मीन बाय हायपर कॉन्ज्युगेशन. हायपर कॉन्ज्युगेशन कधी होत असतात, कुठे होत असतात, कुठल्या मॉलिक्यूल बरोबर हायपर कॉन्ज्युगेशन असतात, ते सुद्धा सगळे इथं तुम्हाला डिटेल स्टडीसाठी दिलेले आहेत. ओके, परत एकदा सांगतो मी, या टॉपिकमध्ये आपण काय काय स्टडी करणार आहोत. एक तर स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं, त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे ड्रॉइंग द मॉलिक्युल्स 3D, क्लासिफिकेशन ऑफ द ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स, त्याच्यानंतर नोमेनक्लेचर ऑफ द ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स, आयसोमेरिझम, थेरॉटिकल बेस ऑफ ऑर्गॅनिक रिॲक्शन, कोव्हॅलेंट बॉन्ड अँड देअर टाइप्स ऑफ द रिएजंट, इंडक्टिव्ह इफेक्ट, रेझोनन्स इफेक्ट, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक इफेक्ट आणि लास्ट ऑन हायपर कॉन्ज्युगेशन. एवढं पॉईंट्स पूर्ण आपल्याला ह्या टॉपिकमध्ये स्टडीसाठी दिले आहेत. एवढे सगळे पॉईंट्स आपण ह्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पूर्णपणे पहा. ओके, पुढे आपण जाऊया. ओके, आता पहिला पॉईंट्स काय दिले तर आपल्याला स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ द ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. तर ऑर्गॅनिक मॉलिक्यूल कुठले असू दे, त्याला त्या स्ट्रक्चरला रिप्रेझेंटेशन करण्यासाठी काही मेथड्स आहेत. तर त्या मेथड्स वापरून आपल्याला कुठल्याही एखाद्या मॉलिक्यूल असेल तर त्या मॉलिक्यूलला आपण रिप्रेझेंटेशन करू शकतो. तुम्ही ऑलरेडी तर स्टडी केलेले आहेत. कुठल्या मॉलिक्यूल स्टडी केलेले आहेत तुम्हाला. ओके, मी तर स्ट्रक्चर काढून दाखवतो. तर तुम्हाला माहिती आहे, सपोज तुम्ही मिथेन जर घेतलं तर मिथेनला दोन स्ट्रक्चर आपण काढू शकतो. एक आहे कुठलं स्ट्रक्चर आपलं, एक आहे डॅश स्ट्रक्चर आणि दुसरं एक स्ट्रक्चर आपण काढू शकतो इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर. ह्या दोन्ही स्ट्रक्चर आपण काढून घेऊ शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही रिप्रेझेंटेशन आहे. त्या रिप्रेझेंटेशन वापरून आपल्याला मॉलिक्यूलला रिप्रेझेंटेशन करायचं आहे. आता अगोदर हे मिथेनचं आपण बघूया, मग पुढे मी दुसरं वे वापरून आपल्याला मॉलिक्यूल कसं रिप्रेझेंटेशन करतो ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे मिथेन आपण कसं रिप्रेझेंटेशन करतो. असं सेंटर एक कार्बन आहे, त्याच्या सराउंडिंगला 4 बॉन्ड असतात. तर 4 बॉन्ड आणि त्या प्रत्येक 4 बॉन्डला एक एक हायड्रोजन प्रेझेंट असतात. हे काय झालं आपलं मिथेनचं कुठलं स्ट्रक्चर झालं, हा डॅश स्ट्रक्चर. ह्याला आपण काय म्हणतो, डॅश स्ट्रक्चर ऑफ द मिथेन. त्याचबरोबर आपण इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर जर घेतलं तर ते आपण कसं काढतो बघा. असं आपण काढतो का बघा. असं सेंट्रल कार्बन आहे, एक बॉन्ड म्हणलं तर किती इलेक्ट्रॉन असतात, तर 2 इलेक्ट्रॉन असतात. ते इलेक्ट्रॉन आपण कसं दाखवतो, असं क्रॉस सिम्बॉल दाखवा किंवा डॉट लिहा चालेल, त्याचं काय हे नाही. पण लक्षात पाहिजे की आपल्याला एक बॉन्ड म्हणलं तर 2 इलेक्ट्रॉन असतात, हे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. ओके, हा क्रॉस काय आहे, कार्बनचं इलेक्ट्रॉन आहे. त्याचबरोबर हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन दाखवण्यासाठी आपल्याला असं डॉट द्यायचं आहे. ओके, असं डॉट आपण देतो. ह्याला काय म्हणतो आपण इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ द मिथेन. ओके, पुढं हायड्रोजन, इथं लिहा हायड्रोजन, इकडे हायड्रोजन आणि इकडे एक हायड्रोजन. असं आपण ह्या स्ट्रक्चरला आपण डॅश दिलेलं असेल तर त्याला आपण डॅश स्ट्रक्चर म्हणायचं. आणि इलेक्ट्रॉन जर दाखवून आपण स्ट्रक्चर काढलेलं असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर असं म्हणायचं. हे 2 मेथड ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून मेथड्स आहे. तर कंडेन्स्ड फॉर्म्युला आणि बॉन्डलाईन फॉर्म्युला हा दोन्ही मेथड यूज करून आपल्याला एखाद्या ऑर्गॅनिक मॉलिक्यूलचं रिप्रेझेंटेशन करता येते. आता कंडेन्स्ड फॉर्म्युला यूज करून आपल्याला कसं एखाद्या मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर काढता येते ते आपण पाहूया. ओके, आता जस्ट तुम्ही डॅश आणि इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर हे सगळं स्टडी केलं आहेत. त्याच्यानंतर दुसरं जे वे आहेत आपल्याला काढण्यासाठी ते आपण कसं काढून घेतो. पहिला एक मेथड आहे कंडेन्स्ड फॉर्म्युला यूज करून आपण कसं त्या स्ट्रक्चर रिप्रेझेंटेशन केलं जातो त्याचबद्दल आपण स्टडी करूया. तर इन द कंडेन्स्ड फॉर्म्युलामध्ये आपण काय करतो, द स्ट्रक्चरल फॉर्म्युला
कॅन बी फर्दर सिम्प्लिफाईड. एखादं स्ट्रक्चर असेल तर त्या स्ट्रक्चरला आपण सिम्प्लिफिकेशन करत असतो. कसं? विथ हायडिंग ऑफ द सम or all the covalent bonds and indicating the number of the identical groups attached to an atom by a subscript. The resulting formula of the compound is known as the condensed formula. त्या फॉर्म्युला जे लिहिलेले असतात त्या फॉर्म्युला सिम्प्लिफिकेशन करत असतो. कसं? तर कोव्हॅलंट बॉन्ड किंवा जे काही सम ऑफ द ॲटम्स असतात ते सगळं आपण हाईड करत असतो. हाईड करून ते एखाद्या नंबर ऑफ द आयडेंटिकल ग्रुपने आपण इंडिकेशन करून कार्बनला जे काही कनेक्टेड मॉलिक्युल किंवा ग्रुप असतात, हायड्रोजन असू दे किंवा कार्बन असू दे, ते आपण एकदम शॉर्टली तिथं लिहिलं जातं. त्या स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण? कंडेन्स्ड फॉर्म्युला असं म्हणतो. आता तुम्हाला एक स्ट्रक्चर मी काढून दाखवतो. समजा तुम्ही जर इथेनचं स्ट्रक्चर जर घेतलं तर इथेन स्ट्रक्चर ॲक्च्युली कसे असतात? तर तुम्ही ज्यावेळेला आपण इथेनचं सिंपल स्ट्रक्चर काढतो त्यावेळेला आपण कसं काढलं जातं इथेनचं? तर असं काढलं जातं. कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन असतात, त्याच्यानंतर CH3 सिंगल बॉन्ड CH3 असं आहे. ओके, इथेनचं. तर ते आपण सिंपल स्ट्रक्चर काढायचं म्हणलं तर असे असतात. CH3 सिंगल बॉन्ड C H आणि H असं आपण काढतो. ह्या स्ट्रक्चर जर आपल्याला कंडेन्स्ड काढायचं असेल तर ते आपण कसं लिहितो? तर ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहायला येते. CH3 डायरेक्ट हे जे 3 हायड्रोजन आहे ते तिन्ही हायड्रोजन कंडेन्स करून इथं ठेवायचं आहे. C आहे, त्याच्यानंतर राऊंडिंगला असले 3 हायड्रोजन, परत सिंगल बॉन्ड, परत पुढचा हा कार्बन इथं घ्यायचा, परत CH3 सिंगल बॉन्ड CH3. ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहायला येते. त्याचबरोबर असंही सुद्धा आपण त्याला लिहू शकतो. कसं? CH3 डॉट द्या किंवा नाही द्या चालेल, CH3 असं लिहिलं तरी हा सुद्धा करेक्ट आहे. हा असं जर स्ट्रक्चर असेल तर कुठल्याही मॉलिक्युलचे ह्याला आपण काय म्हणतो? कंडेन्स्ड फॉर्म्युला असं म्हणतो. तर कंडेन्स्ड फॉर्म्युला काय करायचं? जे कार्बनच्या साईड एखादा मोठा मॉलिक्युल असते किंवा छोटा मॉलिक्युल असते, जे काही ग्रुप असतात, हायड्रोजन असते किंवा कार्बन असते, ते सगळे कट करून डायरेक्ट लिहितं, त्याला नंबर देऊन डायरेक्ट इथं लिहून टाकायचा. ह्या कार्बनला त्याचं राऊंडिंगला 3 हायड्रोजन. आता काय केलं आहे आम्ही इथं? तर हे जे 3 हायड्रोजन आहेत ह्या तिन्ही हायड्रोजनला कट करून डायरेक्ट इथं लिहिलेलं आहे. CH3 सिंगल बॉन्ड, हे जे सिंगल बॉन्ड आहे हे सिंगल बॉन्ड डायरेक्टली इथं लिहिलेले आहे. ह्या पद्धतीने लिहायचं आहे. परत हे जरी आपलं असं जर नाही आलं तर लिहायला, तर असंही सुद्धा आपण ह्याला लिहू शकतो. तुम्ही लिहू शकता. दुसरा एक एक्झाम्पल बघूया आपण. हे झालं सिंपली इथेन झालं. जर ब्युटेनचं स्ट्रक्चर आपल्याला लिहायचं असेल तर कसं लिहितो आपण? तर मोठा स्ट्रक्चर काढतो अगोदर ब्युटेनचं. तर ब्युटेन्स तुम्हाला माहिती आहे असं असतात. C टोटल 4 आहे. ओके, त्याच्यानंतर त्या प्रत्येक कार्बनवरती फर्स्ट आणि लास्ट कार्बनवरती 3 हायड्रोजन, सेंटरच्या कार्बनला 2 हायड्रोजन असतात. हे तुम्हाला माहिती आहे. असं ब्युटेनचं स्ट्रक्चर आहे. H हायड्रोजन, H मीन्स हायड्रोजन आणि हायड्रोजन. हे झालं नॉर्मल म्हणजे मोठं स्ट्रक्चर झालं. कोणाचं? तर ब्युटेनचं. ह्याला जर आपण कंडेन्स स्ट्रक्चर करायचं असेल तर आपण कसं लिहू शकतो ह्या मॉलिक्युलचं? तर ह्या मॉलिक्युलला आपण असंही लिहू शकतो. तर हे जे CH3 ग्रुप आहे, ओके, C आहे, त्याचं सराउंडिंगला 3 हायड्रोजन आहे, हे आपण असं लिहू शकतो डायरेक्टली H3C. त्याच्यानंतर हा पुढचं सिंगल बॉन्ड, त्याच्यानंतर हा CH2 जे ग्रुप आहे C आहे, त्याचं बॉटमला एक हायड्रोजन आहे आणि टॉपला एक हायड्रोजन आहे, ते आपण कसं लिहू शकतो? असं लिहू शकतो CH2 डायरेक्टली. त्याच्यानंतर हे जे CH2 ग्रुप आहे हे आपण कसं लिहू शकतो? असं लिहू शकतो CH2. त्याच्यानंतर हा शेवटचा CH3 ग्रुप आहे हे आपण डायरेक्टली CH3 असं लिहायचं. तर हे काय झालं? कंडेन्स्ड स्ट्रक्चर ऑफ द ब्युटेन. कंडेन्स्ड स्ट्रक्चर ऑफ ब्युटेन. समजलं? तर परत एक एक्झाम्पल बघूया आपण. पेंटेन किंवा हेक्सेन घ्या. ते आपण कसं लिहितो? तर डायरेक्ट मी इथं स्ट्रक्चर लिहून दाखवतो. पेंटेन म्हटलं तर किती 5 कार्बन असतात हे तुम्हाला माहिती असेल. ओके, तर CH3 CH2 आणि परत CH3. 5 कार्बन म्हणजे किती झालं? कोण आलं इथं? अल्केन फॅमिली मेंबर्स म्हणलं म्हणजे पेंटेन, PNTANE पेंटेन आलं. तर त्याचबरोबर हेक्सेनचं असेल तर C6 घ्यायचं. त्याच्यानं प्रत्येक फर्स्ट आणि लास्ट कार्बनला S3 असतात, सेंट्रल 2 असतात. असं आपल्याला स्ट्रक्चर काढत जायचं आहे. कुठल्याही मॉलिक्युल असू दे त्याला जर कंडेन्स करायचं असेल तर जे काही हायड्रोजन असू दे किंवा कार्बन असू दे त्या सगळ्यांना डायरेक्टली
कटिंग करून त्याचं किती आहे ते नंबर इथं लिहायचं आहे. ह्या पद्धतीने आपल्याला कंडेन्स्ड फॉर्म्युला लिहायचं आहे. ओके ओके, पुढचं आपण घेऊया. ओके, तर दुसरा आहे बॉन्डलाईन फॉर्म्युला किंवा झिगझॅग फॉर्म्युला असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. तर हा बॉन्डलाईन फॉर्म्युला किंवा झिगझॅग आपल्याला कसं लिहायचं आहे त्यालाही काही रूल्स आहेत. तर त्या रूल्स फॉलोअप करून आपल्याला हा दिलेल्या एक्झाम्पलचा आपल्याला स्ट्रक्चर किंवा त्याचा फॉर्म्युला आपल्याला काढता येते. तर पहिला रूल्स काय सांगते आपल्याला, इन दिस रिप्रेझेंटेशन ऑफ ए मॉलिक्युल्स द सिम्बॉल ऑफ द कार्बन्स अँड द हायड्रोजन ॲटम्स आर नॉट रिटन. तर ह्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन करत असताना त्या मॉलिक्युलचं सिम्बॉल असलेल्या कार्बन किंवा हायड्रोजनचं लिहायचं नाही अजिबात. तर काय सांगते बघा, परत एक सांगतो मी, दिलेल्या एक्झाम्पलला जेवढं कार्बन असते किंवा जेवढं हायड्रोजन असतात त्या कार्बन आणि हायड्रोजन तिथं अजिबात दाखवायचं नाही. हा पहिला रूल्स आहे. तर सेकंड रूल्स काय सांगते आपल्याला, द लाईन्स रिप्रेझेंटिंग कार्बन बॉन्ड्स आर ड्रॉन इन द झिगझॅग मॅनर अँड द टर्मिनल ऑफ द झिगझॅग लाईन रिप्रेझेंट द मिथाइल ग्रुप. तर लाईन रिप्रेझेंटिंग कार्बन बॉन्ड्स आर ड्रॉन इन द झिगझॅग मॅनर. तर झिगझॅग मॅनर म्हणजे कसं दाखवायचं आपल्याला, असं एखाद्या झिगझॅग मॅनरमध्ये आपल्याला दाखवायचं आहे. तर कोणाला दाखवायचं, तर कार्बन बॉन्डला असं आपल्याला दाखवायचं आहे. आणि जे टर्मिनल असतात ते काय रिप्रेझेंटेशन करत असतात, म्हणजे मिथाइल ग्रुप आपल्याला ते रिप्रेझेंटेशन करतात. हे जे टर्मिनल्स आहेत तिथे एक टर्मिनल्स आहे आणि इकडे एक टर्मिनल्स आहे, लेफ्टला एक टर्मिनल आणि राईटला एक टर्मिनल. हे जे टर्मिनल्स आहेत त्याला आपण कुठले ग्रुप आहे असं समजून घ्यायचं, तर मिथाइल ग्रुप आहे म्हणून आपण समजून घ्यायचं आहे. हे आहे सेकंड रूल्स. तर नेक्स्ट रूल्स आपल्याला काय सांगते, द इंटरसेक्शन ऑफ द लाईन्स denotes a carbon atom bonded to appropriate number of the hydrogen which satisfy the tetravalence of the carbon atoms. तर जे इंटरसेक्शन असतात, इंटरसेक्शन म्हणजे काय, तर असं एका झिगझॅग लाईन आम्ही काढलेलं असतं. तर ह्या लाईनमध्ये काय असतात, म्हणजे हे बघा, हे जे लाईनमध्ये हे जे इंटरसेक्शन असतात, हे ग्रीन कलर डॉट्स, हे जे ग्रीन डॉट किंवा त्याला आपण इंटरसेक्शन असं म्हणतो. तर ते काय करत असतात, म्हणजे कार्बन ॲटम्स आहे आणि त्या कार्बन ॲटम्सवरती अप्रोप्रिएट नंबर ऑफ द हायड्रोजन ॲटम्स तिथं प्रेझेंट असतात. ते तिथं दाखवत असतात. समजा तुम्ही जर प्रोपेनचं स्ट्रक्चर काढायचं असेल तर तुम्ही कसं काढणार, तर प्रोपेन स्ट्रक्चर कसे असतात, CH3 CH2 CH3 असं असतात. तर ह्याला काढायचं असेल तर ह्या प्रोपेनमध्ये फर्स्ट हा टर्मिनल कार्बन आहे आणि हा सुद्धा टर्मिनल कार्बन आहे. ओके, स्टार्टिंग कार्बन आहे आणि हा एंडिंग कार्बन आहे. हे जे असतात ते मिथाइल ग्रुप असतात, हे आपल्याला समजून झालं. तर आता हे जे सेंटरचं कार्बन आहे ह्याच्यावर दोन कार्बन आहे, ते दोन हायड्रोजन आहेत, ते कसं आपण काढतो, तर असं काढायचं, असं सिंगल लूप काढायचं. हा झालं टर्मिनल, त्यानंतर इथे कार्बन आलं. ओके, त्याच्यानंतर असं काढायचं. हे जे कार्बन आहे ह्याला आपण इंटरसेक्शन असं म्हणतो, इंटरसेक्शन असं म्हणतात. तर ह्या इंटरसेक्शन लाईन काय डिनोट करत असतात, म्हणजे ह्या जे कार्बन आहे इथे कार्बन असतात, ह्या कार्बनवरती अप्रोप्रिएट नंबर ऑफ द हायड्रोजन तिथं असतात. पण ते आपण दाखवू शकत नाही, कारण आपण हा सध्या कुठला स्टडी करतो, तर हा बॉन्डलाईन स्ट्रक्चर म्हणून आपण इथं स्टडी करत आहोत. त्यासाठी हे आपण इथं दाखवू शकत नाही. ओके, तर प्रोपेनचं स्ट्रक्चर जर काढायचं असेल तर आपल्याला प्रोपेन स्ट्रक्चर असं सिंपली काढून टाकायचं. CH3 इथं CH2 असतात. ओके, त्याच्यानंतर इथं परत CH3 असतात. हे असं आपल्याला काढायचं आहे. ओके, परत नेक्स्ट रूल काय सांगते, हाऊएव्हर द हेटेरो ॲटम्स और हायड्रोजन ॲटम्स बॉन्डेड टू द हेटेरो ॲटम्स आर रिटन क्लिअरली. समजा एखाद्या एक्झाम्पलमध्ये हेटेरो ॲटम्स असू शकतात. समजा इथाइल अल्कोहोल जर घेतला तुम्ही, CH3 CH2 OH असं असतं. ह्याच्यामध्ये कुठले हेटेरो ॲटम्स आले एक्स्ट्रा, तर ऑप्शन हा इथं एक्स्ट्रा हेटेरो ॲटम्स आलेले आहेत. तर एक्स्ट्रा जे ग्रुप्स असतात किंवा फंक्शनल ग्रुप असू दे किंवा हेटेरो ॲटम्स असू दे, जे काही ग्रुप्स असतात ते तिथं क्लिअरली तिथं दाखवायचं आहे. हे झालं आपलं ओरिजिनल स्ट्रक्चर. ह्याला जर बॉन्डलाईन काढायचं असेल तर आपलं आम्ही कसं काढतो, म्हणजे असं घ्यायचं, परत असं घ्यायचं, त्याच्या पुढे इथं OH असं लिहून काढायचं. हे झालं CH3, हे झालं CH2 आणि हे झालं आपलं OH ग्रुप. असं क्लिअरली तिथं स्ट्रक्चर काढायचं. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला काही एक्झाम्पल दिलेले आहे इथं. तर ह्या एक्झाम्पलमध्ये पहिला एक्झाम्पल बघा काय दिलं तुम्हाला,
CS3 CS2 CS2 CS3 म्हणजे टोटल किती आहे, कारण 4 आहे. 4 म्हणजे हा कुठला आहे, ब्युटेन. ह्या ब्युटेनला जर कंडेन्स केलं तर स्ट्रक्चर आपल्याला असं मिळणार आहे, असं स्ट्रक्चर मिळणार आहे. CS3 CS2 2 टाइम्स परत एकदा CS3. हे झालं कंडेन्स्ड. त्याला जर कंडेन्स फॉर्म्युला ए झालं, कंडेन्स फॉर्म्युला बी मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर हे जे CS2 आपण 2 वेळा इथं लिहिलेलं आहे, हे 2 सेपरेटली इथं लिहायचं आहे. CS3 CS2 त्याच्यानं परत एकदा CS2 त्याच्यानं परत एकदा इथं CS3 असं आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यानंतर बॉन्डलाईन किंवा झिगझॅग जर स्ट्रक्चर काढायचं असेल तर ते आपण कसं लिहितो, तर ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहायला येते. तर इथं CS3 असतात. हे झालं टर्मिनल कार्बन आणि हे सुद्धा झालं टर्मिनल कार्बन. हा जो ग्रीन डॉट आहे हे टर्मिनल कार्बन आणि हे टर्मिनल कार्बन मधलं जे देन CS2, इथं CS2 असतात आणि इथं एक CS2 असतात. ओके, तर CS3 CS2 CS2 आणि इथं शेवटला CS3. ह्या पद्धतीने बॉन्ड स्ट्रक्चर पण काढता येते. कुठल्या एक्झाम्पलचं कंडेन्स फॉर्म्युला पण काढता येते. कंडेन्समध्ये 2 आहे, कंडेन्स फॉर्म्युला ए, कंडेन्स फॉर्म्युला बी असंही काढता येते. तर सेकंड एक्झाम्पल काय दिलं बघा, इथं डायरेक्टली तुम्हाला बॉन्डलाईन फॉर्म्युला इथं दिलेले आहेत. तर बॉन्डलाईन स्ट्रक्चर इथं दिलेले आहेत किंवा बॉन्डलाईन फॉर्म्युला आहे. ह्या स्ट्रक्चरवरून आपल्याला त्याचं ओरिजिनल स्ट्रक्चर काढायचं आहे. बघा तुम्हाला जमतंय का बघा, एक मी काढून दाखवतो, पुढचं तुम्ही काढा. ओके, इथं काय दिलं तुम्हाला, टर्मिनल कार्बन आहे. ओके, टर्मिनल कार्बन म्हणजे काय असतात, काय असू शकतात इथं, म्हणजे इथं CS3 असू शकतात. असं आपण काढूया CH3. त्याच्यानंतर सिंगल बॉन्ड आहे, असं आपण CS3 सिंगल बॉन्ड काढला. त्याच्यानंतर इथे कार्बन आहे. ओके, इथं CH असतात. ओके, परत पुढे इथं डबल बॉन्ड आहे. ओके, डबल बॉन्ड आहे. त्याच्यानंतर परत इथं एक CH असेल. त्याच्यानंतर पुढे इथं वर असं सिंगल बॉन्ड दाखवलेलं आहे. म्हणजे इथं शेवटला काय असतात, परत इथं CS3. बघा टेट्राव्हॅलन्स कार्बन आहे का, इथं C आहे, इथं 2 बॉन्ड आहे, इथं 3 बॉन्ड आणि हायड्रोजन तर इथं ह्याचं टेट्राव्हॅलन्स कंप्लीट झालं. हे जर कन्सिडर केलं ह्या कार्बन, तर ह्या कार्बनवर सुद्धा टेट्राव्हॅलन्सी कंप्लीटेड आहे. CS3 CH डबल बॉन्ड CS3. हा स्ट्रक्चर आपल्याला इथं ह्या जागी काढायचं आहे. हे स्ट्रक्चर तुम्ही काढू शकता. आणि हे जर कंडेन्स्ड, हे झालं कंडेन्स स्ट्रक्चर झालं. आता डॅश स्ट्रक्चर काढायचं असेल तर ह्या पद्धतीने, हे जे फर्स्ट एक्झाम्पल आहे इथं दाखवत मी, हे फर्स्ट एक्झाम्पल सारखं आपल्याला इथं स्ट्रक्चर काढावं लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर परत कंडेन्स फॉर्म्युला बी सुद्धा काढावं लागेल. ओके, ह्या पद्धतीने तुम्ही हे जे सेकंड एक्झाम्पल आहे हे तुम्ही काढा. त्याच्यानंतर एक्झाम्पल थर्ड बघा. एक्झाम्पल थर्ड काय दिलं बघा तुम्हाला, एक्झाम्पल थर्डमध्ये डायरेक्ट इथं CS3 CS2 2 वेळा परत इथं CHO असं तुम्हाला दिलेले आहेत. ह्याचं डॅश स्ट्रक्चर काढा. त्याच्यानंतर कंडेन्स्ड फॉर्म्युला बी काढा. त्याच्यानंतर बॉन्डलाईन किंवा झिगझॅग फॉर्म्युला ते तुम्ही काढा आणि मला कॉमेंटमध्ये टाका त्याचं स्ट्रक्चर कुठलं येईल. किंवा माझं टेलिग्राम ग्रुप आहे, त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा, तिथंही तुम्ही मला कॉमेंट करू शकता. ओके, त्याचबरोबर चौथा एक्झाम्पल आहे तर CS3 CS2 CH, त्याच्यानं CS3 3 टाइम्स परत पुढं OH आहे. ह्याचा फक्त तुम्हाला कंडेन्स फॉर्म्युला दिलेले आहे इथं. त्याचा कंडेन्सडवरून आपल्याला कंडेन्स बी काढायचं आहे. अजून परत त्याचाही बॉन्डलाईन काढायचा आहे, ते सुद्धा तुम्ही काढा. त्याच्यानंतर एक्झाम्पलवर फिफ्थ दिलेले आहेत CN CH OH C ट्रिपल बॉन्ड असं दिलेलं आहे. त्याचाही कंडेन्स काढा, कंडेन्स्ड बी काढा आणि त्याच्यानंतर बॉन्डलाईन फॉर्म्युला काढा. आणि जे तुम्ही स्ट्रक्चर काढताय त्याचं स्ट्रक्चर तुम्ही टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही मला पाठवू शकता किंवा मला तुम्ही इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता, तिथे तुम्ही मला पाठवू शकता. काय तुमचं कॉमेंट्स असेल तर तुम्ही मला कळवा. पुढचं क्लासमध्ये मी तुम्हाला ड्रॉइंग द मॉलिक्युल्स इन द 3D ते आहे. त्याच्यामध्ये वेज फॉर्म्युला यूज करून आपल्याला कसं स्ट्रक्चर काढायचं, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला यूज करून कसं काढायचं, न्यूमॅनचं फॉर्म्युला यूज करून कसं काढायचं आहे, त्याच्यानंतर सॉर्सचं स्ट्रक्चर कसं काढता येतं एखाद्या मॉलिक्युलचं, ते आपण पुढच्या क्लासमध्ये स्टडी करूया. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू. ओके.